तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी तुम्ही आहात, ज्या गोष्टी तुम्हाला कधीही गमावू नयेत अशा गोष्टींना धरून ठेवण्याचा नेहाकडे मार्ग आहे. आज मी माझ्या कॉलेजमध्ये पाहिलेली सकाळ सुद्धा नेहाला माझ्या कॉलेजच्या दिवसांची शेवटची सकाळ म्हणून आठवते. किती विचित्र आहेत त्या जुन्या आठवणी ज्या आपल्याला सतावत राहतात, आपण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. आज खूप चांगले मित्र मिळाल्याने मी भाग्यवान समजतो. माझ्या अभियांत्रिकी जीवनात मी चांगली नोकरी आणि बरेच चांगले मित्र मिळविण्यासाठी कठोर परिश्रम केले. रॉबिन, एक उंच, देखणा मुलगा आणि माझा हॉस्टेलचा रूममेट, माझा चांगला मित्र होण्यासाठी काही महिने लागले आणि माझे बी.टेक पूर्ण झाल्यानंतर मला त्याची सर्वात जास्त आठवण येते. कॉलेजमध्ये आम्ही दोघेही खूप छान जमलो आणि एकत्र अनेक गोष्टी केल्या ज्या आम्ही आणि आमचे मित्र नेहमी लक्षात ठेवतील. माझ्या कॉलेजच्या दिवसांचे सुरुवातीचे महिने माझ्या कॉलेजवर प्रेम करण्यासाठी नेहमीच खास असतील. संहितेच्या क्षेत्राशी माझी ओळख झाली, जिथे मी माझ्या वरिष्ठांबद्दल आदर, मैत्रीचे महत्त्व आणि सर्वत्र माझ्या अवतीभवती असलेल्या अडथळ्यांसह स्वतःचे जीवन कसे जगायचे हे शिकले, ज्याला अनेकदा रॅगिंग म्हणतात. आजही हे सुरुवातीचे दिवस माझ्या कॉलेजच्या आठवणींमध्ये इतके ज्वलंत आणि दृढपणे कसे गुंतलेले आहेत हे मला समजू शकत नाही. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आमच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या 2 महिन्यांच्या रॅगिंग दरम्यान आम्हाला काही नियमांचे पालन करावे लागले आणि आमच्यासाठी डिझाइन केलेला ड्रेस कोड घालावा लागला. किंबहुना आम्हाला आमच्याच बॅचच्या मुलींना वेगवेगळ्या विद्यार्थिनींकडे नीट बघण्याची परवानगीही नव्हती. आमच्या वर्गात सिनियर्स यायचे आणि आमच्या वर्गातल्या काही सुंदर मुलींना रोज अनेक सिनियर्सना त्याच कंटाळवाण्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागायची. आमच्या सिनियर्सकडून रॅगिंगचा सामना केल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्यासारखे या मुली आम्हाला त्यांचे भयभीत चेहरे दाखवत असत. तथापि, या मुलींना त्यांच्या मुलींच्या वसतिगृहातील त्यांच्या चमेट्स आणि वरिष्ठांमध्ये लोकप्रियता मिळाल्याने खूप आनंद झाला. आमच्या बॅचमधील अनेक मुलांनी, ज्यांना या आकर्षक तरुणीबद्दल भावना होत्या, त्यांनी रॅगिंगच्या टप्प्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी प्रार्थना केली आणि कॉलेजमध्ये मैत्रीण मिळवण्यासाठी नशीब आजमावले. रॉबिनही सुंदर, आकर्षक रिह सेनकडे आकर्षित झाला होता. रिह ही आमच्या बॅचची सर्वात सुंदर मुलगी होती, जिचा जन्म बंगालच्या एका गरीब शेतकरी कुटुंबात नियतीच्या चुकांमुळे झाला होता. काही दिवसांनी आम्ही फ्रेशर्सना भेटलो आणि आमच्यासाठी सिनियर्ससोबत कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडले. रॅगिंगचा कालावधी संपल्यानंतर प्रथम वर्षातील बहुतेक विद्यार्थ्यांनी आपले रुटीन लाईफ बदलले आणि सामान्य जीवन जगू लागले. ते सर्वजण प्रेमाच्या महासागरात डुबकी मारण्यासाठी आणि तिला त्यांच्या उर्वरित महाविद्यालयीन जीवनाची जीवनसाथी बनवण्यासाठी सर्वात आकर्षक मोती घेण्यास तयार होते. रॉबिन हा अभ्यासू आणि गंभीर विद्यार्थी होता जो स्वतःच अभ्यास करत असे आणि वर्गातील सर्व कामे पूर्ण करत असे, तर मी आमच्या वसतिगृहातील माझ्या इतर रूममेट्स आणि इतर वर्गमित्रांशी बोलायचे आणि हँग आउट करायचे. तो एक गंभीर विद्यार्थी म्हणून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत होता आणि मुलींना त्याचा निरागस रूप आवडला होता. माझी वसतिगृहाची खोली वसतिगृहातील वरिष्ठांमध्ये खूप लोकप्रिय होती आणि इथे लोकप्रियता माझा दुसरा रूममेट प्रितेश, एक रॉकस्टार आणि गिटार वादक याने मिळवली. त्याने सर्व सुपर सिनियर्सची मने जिंकली होती आणि ते त्याचे गिटार ऐकण्यासाठी आमच्या खोलीत यायचे. प्रितेश हा एक ॲथलेटिक बॉडी असलेला एक चांगला माणूस होता ज्याने त्याच्या मूळ गावी अनेक मुलींना त्याच्यासाठी प्रेरित केले. तो त्याच्या 5व्या मैत्रिणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि कॉलेजच्या मुलींकडेही पाहण्याची त्याची योजना नव्हती. रॉबिनकडे गाणी ऐकण्याशिवाय आणि माझ्याशी बोलण्याशिवाय पर्याय नव्हता, तर प्रितेश सिनियर्सची विनवणी करण्यात मग्न होता. प्रितेशच्या गिटारने हृदयविकार झालेल्या ज्येष्ठांच्या जखमा तर भरल्याच,
पण सॅम आणि रॉबिनच्या मैत्रीचे बीज रुजवायलाही मला मदत केली. सॅम जवळच्याच दुसऱ्या खोलीतला होता. माझ्या आणि माझ्या रूममेट्सच्या चांगल्या बॉन्डिंगमुळे तो माझ्या खोलीतच राहिला. रेहला तिची मैत्रीण बनवण्यात मदत करण्यासाठी रॉबिनने मला तिचा लव्ह गुरु म्हणून नियुक्त केले. इतक्या उशिरा सांगायला क्षमस्व, पण हो, मी माझ्या शाळेच्या दिवसापासून रिलेशनशिपमध्ये होतो आणि म्हणून ते सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. आम्ही रॉबिनच्या प्रेमाच्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. आता आमची नजर रियावर होती आणि मी रॉबिनला बालीशी मैत्री करण्याचे सुचवले. मोठे तपकिरी डोळे असलेला, सुंदर, देखणा आणि प्रतिष्ठित दिसणारा बाली रिहचा सर्वात चांगला मित्र होता. आमचा बालीचा अनुभव खूपच वाईट होता. रॉबिनसह आम्ही आमचा एक मित्र, वीर, जो बालीच्या प्रेमात पडला होता आणि तिच्याकडे दुर्लक्ष केले होते, त्याच्याशी वाईट शब्दांची देवाणघेवाण केली होती. सॉरी हा शब्द रॉबिनच्या बचावासाठी आला आणि जेव्हा तो बालीला आमच्या कॉलेजच्या मुलींमध्ये आपला पहिला मित्र बनवण्यात यशस्वी झाला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. काही दिवसांनी मोठी संख्या पाहून मला आश्चर्य वाटले. रॉबिनच्या मोबाईलवर बालीचा SMS आला. तो बालीशी चांगली मैत्री करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत होता. ते एकमेकांशी फोनवर बोलू लागले आणि संभाषणाचे तास दिवसेंदिवस वाढत गेले. मी माझे मित्र आणि वरिष्ठ यांच्यापासून त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध लपवले. बाली साधा होता, वर्गातल्या मुलांशी कधी बोलला नाही, पण ती दुःखी होती. रॉबिन देखील त्याचा लॅब पार्टनर होता आणि त्याला त्याच्या सर्व दुःखातून बाहेर येण्यास मदत करू लागला. लवकरच दुर्गापूजेच्या सुट्ट्या आल्या आणि सणासुदीचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो. मी माझी मैत्रीण श्रेयाला माझ्या गावी भेटलो. ती वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होती आणि पूजेच्या सुट्टीत घरी आली होती. आमची पहिली इंटरनल परीक्षा घेऊन कॉलेज आमची वाट पाहत होते. रॉबिनने परीक्षेसाठी चांगली तयारी केली होती आणि मला इंटरनलसाठी चांगली तयारी करण्यास मदत केली. अंतर्गत काम चांगले होते. रॉबिन आणि बाली त्यांच्या सुट्टीनंतरच्या मैत्रीच्या बंधाची सुरुवात ताजेतवाने सुगंधाने करतात. मला त्या गंधाचे सार जाणवले. प्रेमाचे जंतू वाहून नेले, पण रॉबिनला सत्य विचारण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहिली. रॉबिन म्हणाला, मला रायन माहीत नाही, तो नेमका कशाबद्दल आहे. पण हो, मी त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करतोय. आम्ही खूप जवळचे मित्र आहोत आणि मला इतर कशाचाही विचार करायचा नाही, रॉबिन म्हणाला. जवळ गेला आणि म्हणाला, रेहचे काय? आता मला रेहची काळजी वाटत नाही. मला वाटते की हा एक मोह होता. त्यामुळे ते संपवणे चांगले आहे. रॉबिनच्या उत्तराने आश्चर्यचकित होता. मला तिच्यासाठी खूप आनंद झाला आणि त्यांची मैत्री लवकरच एका महान प्रेमकथेत बदलेल अशी इच्छा होती.